नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नेहमीच आपण कांद्याचे बटाट्याचे भजी बनवतो, तर आज आपण बॉईल अंड्यांचे भजी बनवणार आहोत। खूप छान लागतात। तर चला स्टार्ट करूया। इथे मी 2 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत। आता आपण एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घेणार आहोत। तर 1-2 मोठे चमचे आणि थोडंसं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्या पिठामध्ये आपण थोडेसे आपल्याला जसं तिखट लागतं त्या प्रमाणात मिरची पूड टाकायची आहे। तर इथे मी 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे। चवीपुरते मीठ टाकायचे। नंतर ओवा असा हाताने कुस्करून टाकायचा, म्हणजे छान असा त्याचा वास भज्यांना येतो। चिमूटभर सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी सुरुवातीला टाकून याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं। आणि एकदम पाणी टाकलं की पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं घालून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। बघा, ही पाणी घालून मी अशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे, म्हणजे जर आपण हे चमच्यावरती घेतलं आणि मधून अशी बोटाने रेष मारली की दोन्ही एकत्र झालं नाही पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी घ्यायची। आता आपण इथे एक छोटा धागा घेतलेला आहे आणि त्या धाग्याने आपण अंड कट करणार आहोत। चाकूपेक्षा धाग्याने अंडी खूप छान अशी शार्प कट होतात आणि आपल्याला जसे कट हवा आहे तसे अगदी शार्प कटिंग होतं। त्यामुळे मी हे धाग्याने अंड कट करून घेतलेलं आहे। तर आपलं एक अंड कट करून झालेलं आहे। आता आपण दुसरं अंड पण त्याप्रमाणेच कट करून घेत आहोत। तर हे दुसरं अंड पण मी धाग्याने असं कट करून घेतलेलं आहे। बघा, धाग्याने किती छान असं, म्हणजे आपल्याला वाटत पण नाही आहे की अंड कट झालेलं आहे। इतकं छान कट होतं आणि छान असे शार्प कट होतात। आता आपले हे सगळे अंडी कटिंग करून झालेले आहेत। तेल आपण तापवायला ठेवलेलं अंड कट करताना तर चांगलं कडलेलं आहे। आता एक एक अंड पिठात भिजवून असं आपण जसे बटाट्याचे भजी काप बनवतो, भजी काप करून त्याप्रमाणेच एक एक अंड पिठात बुडवायचं आणि तेलात टाकायचं। मंद गॅसवरती भाजायचं, म्हणजे चांगले असे कुरकुरीत भाजले जातात। एका बाजूने चांगले भाजले की असे पलटायचे, दोन्ही बाजूनी चांगले असे आलटून पलटून घ्यायचे आणि चांगले दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे व्यवस्थित छान। थोडंसं असा ब्राऊन कलर, जास्त पण ब्राऊन कलर आणायचा नाही आहे, थोडासा असा ब्राऊन कलरवरती हे भाजायचे। तर आपले हे भाजून झालेले आहेत, छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अजिबात तेलकट होत नाही आहेत, खूप छान होतात। आता राहिलेले अंडी पण आपण अशी भाजून घेऊया। तुम्हाला जर पिठाचं कवर जास्त जाड हवा असेल तर थोडंसं पीठ घट्ट भिजवायचं, म्हणजे पिठाचं कवर जास्त होतं, पण त्यामुळे भजी सॉफ्ट होतात। जर पातळ कवर असेल तर मग भजी छान असे कुरकुरीत होतात। त्यामुळे शक्यतो असंच मिश्रण ठेवायचं, म्हणजे छान भजी कुरकुरीत होतात। आपले बाकीचे पण भजी आता भाजून झालेले आहेत, खूप छान टेस्ट लागते। बघा कसे मस्त आपले झालेले आहेत तयार। नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।